नमस्कार. मी गायिका भैरवी वझे आणि माझी लेक तारा वझे आम्हा दोघींकडूनही तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांना मनपूर्वक नमस्कार. सर्वप्रथम खरं म्हणजे आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम हे नेहमी कार्यक्रमाच्या शेवटी केलं जातं, पण मला राहवत नाहीये. तुम्ही सगळेजण आज आमच्या कुटुंबाच्या एवढ्या मोठ्या सोहळ्यात सहभागी झालात, वेळात वेळ काढून आलात, आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलात, त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार. आज माझ्या संगीत कारकिर्दीला 35 वर्ष पूर्ण होत आहेत. वझे घराण्याची संगीत परंपरा, त्यांनी केलेली कलेची सेवा आणि त्याला तुम्ही दिलेला न्याय, तुम्ही जे भरभरून प्रेम आमच्या वझे घराण्यावर केलं, आमच्या संगीतावर गाण्यावर केलं, त्यामुळेच आज ही भैरवी वझे कोणीतरी बनू शकली. संगीताच्या कारकिर्दीची 35 वर्ष पूर्ण करताना 125 वर्ष जुना जो वारसा आहे त्याबद्दल काय बोलावं मी. तुम्ही सगळेच किंबहुना तुमच्याही मागच्या कितीतरी पिढ्या या संगीत वारशाच्या साक्षीदार आहेत. ते पंडित यदुनाथ वझे, त्यानंतर पंडित अप्पासाहेब वझे, दमयंती वझे, पंडित सौ देवयानी वझे, त्यानंतर मी स्वतः भैरवी वझे. आम्ही सगळ्यांनीच तुम्हा सगळ्यांची संगीताच्या माध्यमातनं, कलेच्या माध्यमातनं सेवा केली. हे करत असताना कायमच एक उदात्त गर्वाची भावना मनात होती की एवढ्या मोठ्या वझे घराण्याच्या संगीताचा वारसा चालवणं म्हणजे हे काही खायचं काम नव्हे. हा वारसा पुढे हस्तांतरित करण्याची वेळ आली आहे. हा वारसा तिच्या हाती सोपवताना एक क्षणही माझ्या मनात कधी हा विचार आला नाही की मी ताराला हा वारसा फक्त या कारणासाठी दिला पाहिजे का की ती वझे घराण्याचं रक्त आहे किंवा ती माझी मुलगी आहे. तर नाही, मी वेळोवेळी ताराची खूप परीक्षा बघितली आहे. तिच्या गळ्याला असलेली संगीताची धार, तिच्यावर असलेला सरस्वतीचा आशीर्वाद, तिने केलेली अहोरात्र मेहनत, तिची जिद्द, तिची चिकाटी, या सगळ्यांमुळे वझे घराण्याचा हा संपन्न संगीत वारसा हस्तांतरित करताना आणि त्याचे तुम्ही सगळेजण साक्षीदार असताना मला अत्यंत आनंद होत आहे. मी वझे घराण्याचा पुढचा संगीत वारस घोषित करते आहे आणि ती आहे तारा वझे. घेतात अगं तारा, एवढा संपन्न असा संगीताचा वारसा तुला मिळालाय. तुझ्या भावना ऐकायला नक्की आवडतील आम्हाला. खरंच खरंच खरंच. आधी ठरव ना, ह्याला मारायचं की ह्याला मारायचं ते. काय घाबरलं काय? का बर? सावली, कोण होते ते? मला नाही माहित. माहिती नाही म्हणजे? तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला काही लागलं नाहीये ना? मी ठीक आहे.
तुम्ही इथे कसे आलात? अगं ते गावात गेलो होतो, ती माणसं 4-5 दिवसांसाठी कुठेतरी गेली होती. तिथे थांबून काय करणार होतो म्हणून आलो मी परत. मग फोन का नाही उचललात माझा? अगं सरप्राईज द्यायचं होतं तुला. दिलंच चांगलं सरप्राईज. मला नाही, त्यांना. अगं बोल, एवढा आग्रह करतायत ना त्या. तू काय, तुझ्या आईनी काय, इतकी वर्ष संगीताची सेवा केली आणि म्हणून एवढं सगळं प्रेम मिळतंय तुम्हाला. हे त्याचंच तर फलित आहे. आता त्यांचं मन दुखवू नकोस. थँक्यू तिलोत्तमा. आणि तुम्हा सगळ्यांचेच खरं तर आभार. तुम्ही एवढं प्रेम ताराला देत आहात. तारा नक्कीच तिचं मनोगत व्यक्त करेल. तारा, बोलशील ना? हो मम्मा. सांभाळून घे. सांभाळशील ना? अडचणीत दिसताय. हो, एक प्रॉब्लेम झालाय. तो होणारच होता. काय? पण तुम्हीच म्हणाला होतात ना की आजच्या या कार्यासाठी आजचा दिवस शुभ आहे म्हणून. दिवस शुभच आहे, पण तुमची वेळ आणि कर्म त्याचं काय करायचं? मला आता तुम्ही हे सगळं सुनवत बसणार आहात का? त्यापेक्षा लेकीला दिलेला शब्द पाळा. त्या शब्दात अडकलोय म्हणून तर एवढा मोठा हा जो कार्यक्रम चाललाय, खोट्याच्या जीवावर तो सहन करतोय. खरं त्या संगीत वारसेवर माझ्या मुलीचा हक्क आहे, पण काय आहे ना, तिच्या चांगुलपणामुळे तो तिला मिळत नाहीये. मान्य आहे मला तुमचं म्हणणं, पण हे सगळे उपटे काढण्याची आता ही वेळ नाही आहे. लेकीला दिलेला शब्द पाळा आणि माझी मदत करा प्लीज. काय झालंय? सावली आली नाहीये अजून. येईल ते, खात्री आहे तुम्हाला? 100%. माझ्या मुलीने तुम्हाला जो शब्द दिलाय तो पाळण्याची काळजी तुमच्यापेक्षा अधिक तिला आहे. येईल ते. पोचले का वहिनी? बरी आहेस ना तू? हा, काही झालं नाही ना तुला? गळा बरा आहे ना बाई? हा, नरड बरे? नाही म्हणजे चाकू ठेवला होता ना तिच्या गळ्यावर म्हणून विचारते. बरं आहे ना? काही झालं नाही ना? हो हो वहिनी, मी बरी आहे. सारंग साहेब, चला नाही येऊया. चला चल. सावळे, यांची फायटिंग सुरू आहे ना, आपण निघूया तोपर्यंत. कार्यक्रम सुरू होईल. चल. नाही नाही, मी सारंग सरांना सोडून कसं येऊ? अगं बाई, बघत नाहीस का तुझा नवरा कसा चेचतोय त्यांना? हा, तू चल ना बाई, तिकडे लेट होतोय. मी नाही येणार. याला काय म्हणतात माहितीये का? सुंब जळला तरी पीळ. हो